ठरलं तर मग या मालिकेच्या 31 जानेवारीच्या भागामध्ये पोलीस आता नागराजच्या घरात आले आणि रविराज किल्लेदार यावरती आता इकडे नागराज म्हणतो, हो हो काय म्हणताय? आणि त्यावरती ते म्हणतात, नागराज किल्लेदार. यावर तो म्हणतो, मीच आहे, काय काम काय तुमचं? असं म्हटल्यावरती मागच्या मागे अर्जुन आणि सायली यांची एंट्री झालेली आहे. आणि त्यानंतर मग मात्र नागराज बिथरलाय आणि तो सांगतोय, काय झालं इन्स्पेक्टर साहेब, माझ्याकडे तुमचं काय काम आहे? यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, रविराज किल्लेदार यांचा 22 वर्षापूर्वी घातपात करण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो आहोत. असं म्हटल्यावरती आता इकडे तो म्हणतो, काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका. तितक्यात रविराज आलेत आणि काय चाललंय हे सगळं? यावरती आता इकडे लगेचच अर्जुन सांगायला लागतो, हो, 22 वर्षापूर्वी जो काही घातपात झालाय त्याचा मास्टर माइंड पकडला गेलेला आहे. रविराज म्हणतात, कोण आहे मास्टर माइंड? आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतात लगेचच इन्स्पेक्टर की नागराज किल्लेदार यांनीच 22 वर्षापूर्वी तुमचा आता अपघात केला होता. यावरती मग आता लगेचच इकडे नागराज बिथरतो आणि काय बोलतायत हे? वेळ लागलाय का ह्यांना? आणि तुम्ही जे काही बोलताय त्याच्यावरती दादा विश्वास ठेवेल असं वाटतंय का तुम्हाला? दादा कुणावरतीही विश्वास ठेवणार नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, हे बघा, दादाने तुमच्यावरती विश्वास ठेवायला तो काही इतका हलक्या कानाचा नाहीये. मी त्याचा भाऊ आहे आणि मी या सगळ्यामध्ये कधीही त्याला असं काही करणार नाही. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो, अर्जुन चिडतो आणि अर्जुन सांगायला लागतो, हो, हाच तो मास्टर माइंड आहे आणि यांनीच 12 वर्षापूर्वी हे सगळं केलेलं आहे. आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ए अर्जुन, तू काहीही बोलशील का? म्हणजे आता मी सुमनवरती हात उगारला म्हणून आता तू काहीही वेड्यासारखं बरळत जाशील का? एक गोष्ट लक्षात ठेव, हा, मी सुमनवरती हात उगारला, पण मी म्हणून काय हे नाही केलं. मस्करी करतोयस ना तू? मस्करी करतोयस ना? हे बघ, अशी मस्करी मला काही आवडत नाहीये. ऐक, हे बघा, ही मस्करी तुझ्याकडे ठेव. ही अशा प्रकारची मस्करी आपण करणं योग्य नाहीये. ही तुझी मस्करी चांगली नाहीये. असं म्हणत आता इकडे नागराज चांगला चिडलाय आणि तो आता अर्जुनला बोलतोय. यावरती रविराज म्हणतो, एक मिनिट थांब नागराज. अर्जुन कोणताही चवळ हे असल्याशिवाय त्याला तो कधीही काहीही बोलत नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हो, अर्जुन काही बोलत नाही, मग मी असा आहे का? मी तुला सांगतोय ना दादा, अरे खरं सांगतोय. सायली, तू का माझ्यावरती आरोप करतेस? अगं, मी सुमनला मारलं होतं रागाच्या भरात, पण हे असं नाही करणार आहे मी. असं म्हणत तो आपली सफाई देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावरती प्रतिमा सांगते, सुमनला मारलं होतं ही काही साधी गोष्ट नाहीये आणि तुम्ही सुमनला मारलं होतं म्हणूनच सायली, अर्जुन तुमच्यावरती राग करतात. पण आत्ता काय बोलायचं यांना बोलू दे. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, वहिनी, तुला पण असं वाटतंय का की मी माझ्या दादाचा जीव घेईन? तुला सुद्धा असंच वाटतंय का? वहिनी वहिनी, हे काही बरोबर नाहीये. तू का माझ्यावरती उगाचच संशय घ्यायला बसलेली आहेस? असं म्हणत नागराज आता बोलायला लागतो, मी माझ्या सख्ख्या भावाला मारेन असं वाटतंय का तुम्हाला? खरंच वहिनी, तुला असं वाटतंय की मी माझ्या सख्ख्या भावाला मारेन? असं म्हणत तो बोलतोय. यावरती रविराज म्हणतो, एक मिनिट थांब. काय म्हणजे ज्युनियर आणि सावंत इन्स्पेक्टर, तुम्ही कशाबद्दल बोलताय? काय बोलताय? यावरती अर्जुन सांगतो, सावंत इन्स्पेक्टरना मी या आधीच सगळं सांगितलेलं आहे, पण आता तुला सगळं डिटेलमध्ये सांगतो. ज्यावेळेला महिपतची चौकशी करण्यासाठी मी आता गेलो होतो ना, त्यावेळेला महिपतची चौकशी करत असताना मला आता समजलं होतं की महिपत नागराजकडे पाहतोय आणि आपलं तोंड बंद करतोय. नागराज काका तिकडे आले होते आणि नागराज काका येऊन आता सांगत होते की बोल महिपत, बोल, तुला शपथ आहे, असं तसं, आणि तो गप्प बसला. नंतर ज्या वेळेला संक्रांतीचा सण होता त्यावेळेला सायलीच्या मैत्रिणींनी ते व्हिडिओ नागराज काका मोबाईलवरती पाहिला आणि त्यानंतर तो व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमधून माझ्या मोबाईलमध्ये घेतला आणि साधारण लोकेशन शोधत शोधत आम्ही तिकडे पोहोचलो. त्यानंतर आम्ही सुमन काकूंना सोडवलं. खरं तर सुमन काकूंना कोणीही म्हणजे सुमन काकूंनी आम्हाला सांगितलं की महिपतने त्यांना किडनॅप केलेलंच नव्हतं. त्यांना किडनॅप केलं होतं नागराज काकांनी. यावरती आता नागराज रागारागात सुमनकडे पाहतो, सुमन, सुमन, यावरती, आणि तो पोलिसांना सांगायला लागतो, सुमनची मानसिक कंडिशन ठीक नाहीये. ती काहीही बरळू शकते आणि ती काहीही बोलू शकते. तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवू नका. यावरती सुमन म्हणते, माझी मानसिक कंडिशन एकदम ठीक आहे. मी एकदम ठीक आहे. अजिबात मला काही झालेलं नाहीये. यावरती तो सांगतो, काही नाही.
ही मुळातच आता इकडे म्हणजे सगळ्यांच्या समोर ही बोलतीये, पण हिची तब्येत बरोबर नाहीच आहे. हिला आता म्हणजे डॉक्टरांच्या गोळ्या चालू आहेत. ही मेंटल ट्रॉमा खाली आहे. मी सांगते ना तुम्हाला, हिची तब्येत बरोबर नाहीये असं म्हणत नागराज आता बोलायला लागलेला आहे. पण त्यावरती लगेचच आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगतात, "हे बघा, शांत राहा." यावरती अर्जुन म्हणतो, "1 मिनिट. सुमन काकूंची तब्येत एकदम बरोबर आहे. सुमन काकूला काही नाही झालं." सुमन पण तिकडे येते. "हो, हो, हो. मला काही झालेलं नाहीये. माझी तब्येत एकदम बरोबर आहे." असं म्हणत सुमनने मोठाच गौप्यस्फोट केल्यावरती मग आता तो सांगायला लागतोय, "काय? तुझी तब्येत ठीक आहे? काय बोलतेस काय तू सुमन?" यावरती मग आता इकडे लगेचच सायली सांगायला लागते, "हो नागराज काका, सुमन काकूला काही झालेलं नाहीये." यावरती आता इकडे रविराज म्हणतो, "कसं काय शक्य आहे सायली अर्जुन हे? सुमनला काहीच झालेलं नाहीये. कशावरून तुम्ही हे सगळं बोलताय?" आणि त्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतात, की "आम्ही ना डॉक्टरांशी भेटलो होतो. डॉक्टरांना भेटून आता आम्ही त्यांना सांगितलं होतं, की नक्की काय घडलंय आणि डॉक्टरांना या प्लॅनमध्ये आम्ही आमच्या सामील करून घेतलं होतं." असं म्हटल्यावरती मग आता ते म्हणतात, "काय? डॉक्टर तुमच्या प्लॅनमध्ये सामील होते?" यावरती मग आता सायली सांगायला लागते, "हो, डॉक्टर आमच्या प्लॅनमध्ये सामील होते, कारण सुमन काकूकडून म्हणजे नागराज काकांकडून सत्य काढून जर का घ्यायचं असेल तर हे सगळं करणं भाग होतं." असं ते म्हणायला लागतात. आणि त्यावरती मग आता सगळं प्रकार समोर आल्यावरती रविराजांना तर आता धक्काच बसलाय. हे काय चाललंय आपल्यासोबत? म्हणजे मला खरंच काही कळायलाच मार्ग नाहीये, असं म्हणत ते आता बोलायला लागलेले आहेत. बरं, हे सगळं चालू असताना मग ताबडतोब इकडे आता सुमन सांगते, "हो, तुमची नाटकं समोर आणण्यासाठी आता मी हे सगळं करत होते." यावरती तो चिडतो, "सुमन, सुमन!" असं म्हणत तो सुमनच्या अंगावरती धावून जातो. आणि त्यावेळेला मग आता सुमन सांगायला लागते, "हो, हो, तुमचं नाटक बाहेर काढण्यासाठीच मी हे सगळं केलं होतं." असं म्हणत सुमनने बोलल्यावरती तो सांगतो, "नाही, नाही. अहो, ही काहीतरी बोलते. आत्ता आत्ता हिच्या डोक्यावरती परिणाम झाला होता आणि वेड्यासारखं वागत होती ती. आणि का तुम्ही अर्जुन सायली, तुम्ही का हिच्यावरती विश्वास ठेवताय? ही वेड्यासारखं काहीही बोलते आणि तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवत चाललायत. नका करू असं. मला या सगळ्या प्रकरणामध्ये नका अडकवू. उगाचच अडकवण्याचं काम करते. दादा, मी काही केलेलंच नाहीये. दादा, मी काही केलेलंच नाहीये. मी पाया पडतो तुझ्या सुमन, का माझ्या जीवावरती उठलेस? मी माझ्या दादाला कधीच, कधीच काही करणार नाही. ही गोष्ट मात्र आता खरी आहे. दादा बोल ना, तू सांग ना यांना." यावरती आत्तापर्यंत नाटक करत असलेला आता इकडे नागराज म्हणायला लागतो सुमन सुमन समोर, की "का असं केलं?" सुमन सांगते, "तुम्ही माझ्या समोर कबूल केलं होतं, तुम्ही माझ्या समोर कन्फेस केलं होतं, की की आता तुम्हीच 22 वर्षापूर्वी सुपारी दिली होती." तो म्हणतो, "नाही, महिपतने मारलंय हे त्यांनी वहिनीसोबत पण कबूल केलंय." सायली सांगते, "काका, महिपतने मारलंय, पण महिपतला कोणीतरी सुपारी दिली आणि तो सुपारी देणारा तुम्ही आहात." असं म्हटल्यावरती नागराज जरा बिथरलाय. "सायली, सायली, काय बोलतेस तू?" यावरती सुमन म्हणते, "हो, तुम्ही माझ्यासमोर कबूल केलंय." यावरती तो म्हणतो, "मी मी कबूल केलं? काय बोलतेस तू सुमन?" यावरती अर्जुन म्हणतो, "नागराज काका, नाटकं तुमची बंद करा. आमच्याकडे पुरावा आहे." पुरावा म्हटल्यावरती नागराजचे धाबे थोडेसे दणाणलेत. "पुरावा? काय पुरावा? तुमच्याकडे कसला पुरावा असूच शकत नाहीये." त्यावरती इन्स्पेक्टर साहेब आता इकडे सुमनने तयार केलेला तो व्हिडिओ समोर आणतात आणि मग मात्र आता नागराजच्या पायाखालची जमीन हादरते. नागराज या सगळ्यामध्ये पुरता आता अडकतो आणि त्यानंतर तो म्हणतो, "काय? हा व्हिडिओमध्ये तो कबूल करतोय, 'हो, हो, हो. मी रविराज किल्लेदार यांना मारण्याची सुपारी दिली होती. मी यांना मारण्याची सुपारी दिली आणि त्याचमुळे हा सगळा मी घडवून आणलेला घाट आहे. पण ते काही गेलेच नाहीत." असं म्हणत हे जे सगळं काही तो बोलतोय ते आता रेकॉर्ड झालेलं आहे. ज्या वेळेला हे रेकॉर्डिंग झालेलं आहे त्यावेळेला सुमन आता सांगायला लागते, यांनीच यांनीच हा सगळा प्रकार केलेला आहे." आणि ते रेकॉर्डिंग रविराज पाहतात. रविराजांनी ते रेकॉर्डिंग पाहिल्यावरती मग मात्र आता रविराज म्हणतात, "नागराज?" तेव्हा नागराज म्हणतो, "दादा, हा फेक व्हिडिओ आहे. हा तयार केलेला व्हिडिओ आहे. तो मी नाहीच आहे. माझ्यासारखा डमी वापरून व्हिडिओ तयार केलाय. दादा, हे सगळं खोटं आहे. दादा, हे सगळं खोटं आहे." असं म्हणत तो आता बोलायला लागलेला आहे. बरं, हे सगळं चालू असताना सुमन आता रड रडतीये. सुमनला तर या सगळ्यामध्ये कळतच नाहीये काय करावं. रविराजांना धक्का बसलाय. ते आता नागराजला थडाथड थोबाडीत देतात. "अरे भाऊ होतास ना माझा. अरे माझ्यावरती प्रेम करत नाटक करत होतास ना. मी तुझ्यासाठी किती काय काय केलं
आणि आता तुला तुला या सगळ्यामध्ये मी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण तू हे काय केलेलं आहेस? तुला आता माफी नाही, असं म्हणत ते आता मारायला लागतात. का? का वागलास तू असं? तुला काय हवं नको सगळं बघितलं. तुझ्यावरती अमाप पैसा खर्च करून दिला. सोम्यासारख्या मुलीसोबत तुझं लग्न लावून दिलं. त्याचं आता हे पांग फेडलंस का तू? हे पांग फेडत आता इकडे हा सगळा प्रकार केलास का तू? असं म्हणत इकडे आता चिडलेले रविराज त्याच्यावरती चांगलेच उलटतात आणि त्याला आता दे दनादन, दे दनादन मारायला सुद्धा लागतात. आणि त्यानंतर आता इकडे नागराजला कळतच नाहीये, की आपण आता काय करायला पाहिजे. तो आता वेड्यासारखा गप्पच बसून राहिलाय. "दादा, दादा, अरे नाही, मी नाही, हे नाही, तू नाही," असं म्हणत तो आता बोलायला लागलेला आहे. त्यावरती मग आता रविराज म्हणतात, "का? का असं वागलास? का हे सगळं केलंस तू? तुला साधी अक्कल नाहीये का? की आता आपला भाऊ तुझ्यावरती इतकं प्रेम करतो आणि तुझ्यासाठी इतकं सगळं करतो, त्याच्यासोबत असं वागलास," असं म्हणत त्याला मार, मार, मारून रविराजांनी पुरतं बेजार करून टाकलेलं आहे. काळजाच्या तुकड्याप्रमाणे तुला आता मी जपलं, काळजाचा तुकडासारखं जपलं आणि तू तू मात्र या सगळ्यामध्ये माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास, असं म्हणत आता इकडे चिडलेलं आहे रविराज आणि त्यांना काय करावं सुचत नाहीये. बेदम धरून, 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 धरून नागराजला मारतोय आणि प्रतिमाला त्यांची काळजी वाटते आहे. उगाचच चिडून त्यांना त्रास झाला तर, म्हणून आता प्रतिमा सांगते, "अहो थांबा, थांबा, तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला कळतंय का? तुम्ही या सगळ्यामध्ये आता स्वतःला त्रास करून घेताय. प्लीज, प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका," असं म्हणत ती आता बोलायला लागलेली आहे. पण त्यावरती रविराज म्हणतात, "कसा त्रास करून घेऊ नको? माझ्या पाठचा, माझा सख्खा भाऊ आणि तो माझ्या जीवावरती उठलाय. त्रास नाही का होणार सांग प्रतिमा? अगं ह्यांनी ह्याच्यासाठी काय नाही केलं मी? काय करायचं ठेवलंय मी याच्यासाठी? सगळं सगळं याच्यासाठी करून सुद्धा जर का हा असं वागत असेल ना, तर आता मी हारलो. मी हारलो प्रतिमा. मला आता स्वतःलाच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय ते." असं म्हणत आता इकडे रविराज बोलायला लागलेत आणि त्यानंतर सायली म्हणते, "काका, काका तुम्ही शांत व्हा. तुम्हाला त्रास होईल. काका तुम्ही शांत व्हा." असं म्हणत तो आता लगेचच रडायला लागलेला आहे. इकडे तोपर्यंत अर्जुन म्हणतोय, "सीनियर, सीनियर शांत हो. तुझी तब्येत जर का बिघडली तर आता खूपच तुला त्रास होईल. सीनियर तू शांत हो," असं म्हणत त्यांनी आता रविराजांना शांत करण्यासाठी खाली बसवले. रविराज आता भटकन खाली बसलेत. त्यांना काही कळायलाच मार्ग नाहीये आणि रविराज टोटली हादरून गेलेले आहेत. इकडे तोपर्यंत त्यांना पाणी दिलं जाते. सुमन त्यांच्या बाजूला बसले. प्रतिमा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते. "शांत व्हा तुम्ही, शांत व्हा तुम्ही," असं म्हणत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि आता इकडे नागराज म्हणतोय, "दादा, दादा मी सांगतोय ना तुला, मी खरंच काही केलेलं नाहीये." त्यावरती अर्जुन म्हणतो, "न्या ह्यांना." यावरती तो आता बिथरलाय आणि "दादा, दादा मला नेतायत. दादा मला वाचव. दादा मला वाचव. मी ना काहीच केलेलं नाहीये. अरे मला तू वाचव ना," असं म्हणत तो आता सांगतो, "ह्या पोलिसांना सांग. या पोलिसांना सांग ना मी खरंच काही केलेलं नाहीये. तू थांबव मला." यावरती आता कुणीच काही बोलत नाहीये. पोलीस त्यांचं काम करतायत. रविराज काही न बोलता नागराजला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. आणि आता इकडे अर्जुन सांगतोय, "बाद झालं नागराज काका, तुमची नाटकं संपली." यावरती रविराज सांगायला लागतात, "अरे तन्वी, तन्वी तर तुझ्यावरती इतकं प्रेम करायची. तन्वीला पण मारण्याचा प्रयत्न केलास तू? अरे खरं सांगायचं तुझ्याशिवाय ती कधी औषध घ्यायची नाही. तुझ्याकडून औषध घ्यायची. तिला मारण्याचा तू प्रयत्न केलास. जा घेऊन याला." असं म्हणत आता इकडे रविराजांनी त्याला घेऊन जायला सांगितलंय आणि तो आता दादा, दादा करत त्याला ओरडतोय. पण फायनली त्याची रवानगी जेलमध्ये झाली आणि सुमन मात्र बिचारी एकटक पाहते. तिला ना जिंकल्याचा आनंद आहे, ना तिला नागराजला नेल्याचं दुःख आहे. ती टोटली आता इकडे रिॲक्ट करण्याच्या पलीकडे झालेली आहे. सुमनला या सगळ्यामध्ये खूप वाईट पण वाटतंय आणि पकडून दिल्याचा आनंद पण आहे. पण रविराज मात्र आता हतबल झालेत. आपलाच भाऊ आपल्यासोबत हे असं वागू शकतो आणि हे आपल्यासोबत असं करू शकतो, हे त्यांना काही कळतच नाहीये. सगळेजण रविराजांची काळजी घेत आहेत. "काय झालं? काय झालं? व्यवस्थित आहे ना सगळं? तुम्ही नका चिंता करू." इकडे तोपर्यंत कल्पना आणि त्याचबरोबर आता इकडे प्रताप यांना काळजी लागून राहिलेली आहे, की कुठे राहिलं असेल अर्जुन सायली? अजून का नाही आलेले आहेत? यावरती मग आता इकडे विचार करते ती म्हणजे प्रिया, की कदाचित काही इन्व्हेस्टिगेशन करायला गेले असतील का? पण काय करायला गेले असतील? यावरती मग आता प्रतिमा म्हणते, "एक काम कराल का? तुम्ही आता फोन लावाल का
असं म्हटल्यावरती तो म्हणतो, थांब, त्याचं जर का काम चालू असेल ना, तर फोन करून आपण डिस्टर्ब करणं त्याला योग्य नाहीये, थांब जरा. असं म्हणत असताना प्रिया विचार करते, कुठे गेले असतील? सकाळपासून ते आता गायब होते. इकडे तोपर्यंत लगेचच आता सांगायला लागतोय अर्जुन, "सीनियर, तू तुझी काळजी घे. स्वतःच्या जीवाला सांभाळ. काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यातून बाहेर पडायला पाहिजे." यावरती तो म्हणतो, "अर्जुन, काय करू रे बाहेर पडून? मला खरंच कळतच नाहीये की माझ्यासोबत हे सगळं काय होतंय ते. भावासारखं प्रेम करणारा नागराज जर असं वागू शकतो, तर दुश्मनांची काय गरज आहे मला?" असं म्हणत तो आता टोटली हे झालाय आणि इकडे सुमन सुद्धा गडबडलेली आहे. सुमनने आता इकडे जरी नागराजला पकडून दिलं असलं, तरी आता एक हरल्याचं फिलिंग सुमनच्या सुद्धा चेहऱ्यावरती आपल्याला दिसत आहे. फायनली अर्जुन सायली घरी आलेली आहेत. अर्जुन सायली घरी आल्यावरती कल्पना म्हणते, "काय रे अर्जुन, काय झालं? तिकडे सगळं मला सांग ना." यावरती अर्जुन आता सांगायला गेलो, की खरा मास्टर माइंड पकडला गेलेला आहे. म्हणजे 22 वर्षापूर्वी खुनाची सुपारी देणारा. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कोण आहे तो? कोण आहे तो? पकडला का त्याला? यावरती अर्जुन सांगायला लागतो, "हो, तो दुसरा तिसरा कोणीही नसून नागराज किल्लेदार आहे." नागराज किल्लेदारचं नाव ऐकल्यावरती सगळ्यांचे धाबे दणाणतात. इतकंच नाही तर सगळ्यात जास्त हादरते ती म्हणजे प्रिया. कारण आता प्रियाला माहिती आहे, नागराज जर का पकडला गेला तर माझं तर काही खरंच नाहीये. इकडे ब्रेकिंग न्यूज आता सारखी फ्लॅश होते आहे, की रविराज किल्लेदार यांचा छोटा भाऊ नागराज किल्लेदार यांनी आता खूप मोठा घोटाळा केलेला आहे आणि यांनी यांनी आता रविराज किल्लेदार यांना 22 वर्षापूर्वी मारण्याचा प्लॅन रचला होता. ही बातमी साक्षीपर्यंत पोहोचले. साक्षीला तर धक्काच बसलाय. इकडे आता रविराजांनी स्वतःला कोंडून घेतलंय आणि सगळेजण दार वाजवतायत. पण रविराज दार काही उघडायला तयार नाहीयेत. पण त्याच वेळेला सायलीने आवाज दिलाय, "बाबा." बाबा आवाजानेच आता इकडे रविराजांनी दार उघडलेलं आहे. फायनली सायली आणि इकडे रविराज यांचे बॉन्ड आपल्याला पुन्हा एकदा दिसत आहे. म्हणजेच रविराजांना सायली आपली मुलगीच असल्याचं कळतंय.